लाड काय आहे हे? खा पटकन. स्वतः कधीच हा दही भात खात नाही, फक्त चिकन भात, चिकन भाकरी दिली तरच हा मुलगा खातो. दही भात याला मला चारावंच लागतं. चला. अरे बाळा, उन्हाळा आहे ना, कळत कसं नाही रे तुला? वीर, भूक लागली, तोंडाला पाणी सुटले बघ, टिपके गळायला लागले, टिपके. हां, कसं कळत नाही आहे वीर? चला, धर पटकन, पटकन धरा, करा, हा कर पटकन. तोंड. पप्पा खाली आहेत, आवाज येतोय ना? पप्पा खाली बोलतायत, आपल्याला खाली जायचे. चल पटकन धर. तर हे का, पटकन धर. मी चारते ना दाद्या तुला. ए बबडी, मी चारते, तू फक्त खायचं काम कर, गिळायचं. असं नुसतं चावायला पण नाही लागत त्याला. दादा, ए वीर दादा, असं नको ना करू. वीर दादा, गुड बॉय आहे तू, शहाणा आहेस. हां, भूक लागली आहे खूप. त्याला ती आता काय करू तुला? चारावं तर लागणारच आहे तुम्हाला. तोंड आता दोन्ही हाताने तोंड धरून चारते, म्हणजे टेन्शन नाही. इकडे आहे पटकन. हे बघा कुठं चाललाय तर. त्याला मी दही भात दिलाय खायला. कुठं चाललाय? बाथरूममध्ये. वीर बोललाय सगळं. उठ उठ पटकन, उठ उठ लवकर, उठ उठ, हो बाहेर, उठ पटकन. आयुष्य, बापरे. दही भात दिला त्याला खायला, हा बाथरूममध्ये जाऊन बसतोय. हा आहे का? वीरला मी हाताने भात चारलाय आणि मी थोडंसं दही आणायला गेली ते बघा, अर्धा खाऊन झाला आहे. ते साहेब कुठं जाऊन बसलेत माहिती आहे का? लपून बसले आमच्या इकडं. मला एवढा कंटाळा ना भात खायचा, त्याला डॉग फूड लागतं. डॉग फूडने रोज रोज डॉग फूड खाल्लेलं चांगलं नसतंय, कळलं का? हां, फक्त चिकन भाकरी असली, चिकन भात असलं की मग खायचं तेवढं. एवढा विचित्र पोरगा आहे ना आमचा हा. थोडासाच राहिलाय. कार्तिक दादा बाहेर आलाय. थोडासा राहिलाय, थांब. चल, मी चारते तुला. थोडासा राहिलाय दादा. बघा आमचं कार्तिक दादा किती छान आहे. त्याला गाणी म्हणून लहान मुलाला कसं ते करतात तसं त्याला मी भात चारलाय, कार्तिक दादाची आठवण काढून. हो ना, आपला कार्तिक दादा येणार आहे आता सायकल घेऊन बॉल खेळायला आमच्या वीरबरोबर. थोडाच भात राहिला आता. एवढा मोठा भोपळा पण आम्ही गाणं म्हणलो आहे ना. आपण कोणतं गाणं म्हणलं दादा? एवढा मोठा भोपळा, त्यात बसली म्हातारी. अजून ह्याला आहे ना, हे असं काही चारायचं म्हटलं की गाणी म्हणायला लागते छोट्या बाळासारखी, नाही का? तेव्हा हे शेट खाणार. हो ना शेट? बॉल कुठे आहे आपला? चल बॉल आणायला जायचं आता, थोडंच राहिले. चला. बसून बसून पाय दुखले याला मला चारून. तो हाताने खातच नाही, म्हणजे नाहीच. आता त्याला थोडंसं राहिले, परत भेटूया. चला. बघा हे बघा आमच्या वीरचं खाणं असं आहे बघा. आता खाऊन साहेब बाहेर गेलेत, त्याची आजी टी व्ही पाहतात. सगळ्या घरभर आमचा भाती चारायचं म्हटलं की साहेब तिथं पाणी पितात. सतत डॉग फूड नको म्हणून मी आधीमध्ये चालते, कारण आता त्याचं वय पण 7 वर्षाचा होऊन गेला आहे. तो वीर बघा कसा झोपलाय आमचा. वीरचे पप्पा इकडं वरती झोपलेत. मग वीरनी पण दिली ताणून. पाहुणे आलेत आमच्याकडे वीरच्या आजीला भेटायला. बघा आमच्याकडे 2-2 वीर दिसतात का तुम्हाला? एक आरशामध्ये वीर आणि इकडे वीर. मस्त जेवण वगैरे झाले वीरचं, तो झोपलाय. पप्पा त्यांचे कामं आवरून आलेत आणि पप्पा झोपलेत. पप्पा जिथं तिथं आमचं वीर असतो. पप्पा जर घरात असले ना, तो थोडा वेळही पप्पांना सोडत नाही. पप्पा म्हणजे खूप त्याच्यासाठी स्पेशल आहेत. जर आमचे पप्पा गावाला गेले, गाव जवळ असल्यामुळं सारखं जातात ना, आणि यायला उशीर झाला
त्या दरवाज्यातच बसतो किंवा कधी कधी पप्पा गावाला राहतात म्हणून रात्रीच्या 1:30-2 वाजेपर्यंत दरवाज्यात बसतो की पप्पांची वाट बघत. बाळा, हे बाळा चल ये इकडे, हे काळू ये इकडे. हे बघा आमची लेकरं. आता मला डब्यात पातेलं हवं होतं पण आमच्या लेकरांनीच पातेलं घेतले बघा. आणि हे काळूचं नखरा माहिती आहे का तुम्हाला, रस्त्यातच खाणार. त्याचं ठरलेलंच आहे, हा काय उठणार नाही. आता आला होता बरं का, पण नाही, मी रस्त्यातच खाणार. थांब रे, अजून देते. इकडे बाबू, हे घे. इकडे काळू, हे घे. हे घे दादा, हे घे. तिकडचे बघा वरतीच, त्यांना तसंच देते. आत्ता नो पेपर, कारण ट्युशनला येतात मुलं. त्यांचं काळू पाणी पितोय बघा. चल ये रे हिरो, चल ये इकडे 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 इकडे. चल 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 इकडे इकडे ये बघ. हां घे घे पटकन खा. अरे बबडू खा रे, खा 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 खा. कोण नाही, मी आहे, खा.